नमस्कार. सकाळी पहाटेची वेळ आहे आणि ही जी सकाळ आहे इथे एक वेगळीच ऊर्जा आहे, वेगळाच उत्साह आहे आणि त्याचबरोबर उत्सुकता देखील आहे. निमित्त आहे ते दुसऱ्या 9व्या सुधागड हिल मॅरेथॉनचं. मॅरेथॉन म्हटलं की समृद्ध असा इतिहास आहे. सुधागडची सुद्धा इतिहासाशी एक खूप संबंध जवळचा आहे आणि त्याचबरोबर इथे सुधागड येथे एक क्रीडा संस्कृती आहे, अनोखी क्रीडा संस्कृती इकडे बहरत आहे. त्यामुळे इतिहास, सुधागड मॅरेथॉन आणि त्याचबरोबर क्रीडा संस्कृती ह्यांचा एक त्रिवेणी संगमाचा योग इथे जुळून आलेला आहे. आणि हे जे स्पर्धक आहेत, धावपटू आहेत, ते सज्ज झालेले आहेत. थोड्याच वेळात ह्या मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. पण ही मॅरेथॉन सुरू करण्यापूर्वी काही धावपटू आहेत, आंतरराष्ट्रीय धावपटू आहेत, ज्यांनी मॅरेथॉनमध्ये विविध देशांमध्ये भाग घेतलेला आहे. त्याचबरोबर ते शिवछत्रपती पुरस्कार विजेते देखील आहेत. ते या मॅरेथॉन विषयी, सुधागड विषयी, सुधागड मॅरेथॉन विषयी काय सांगतायत ते आपण जाणून घेऊया. तुम्ही मला सांगा की रनिंग किंवा मॅरेथॉन रनिंग हे किती महत्त्वाचं आहे फिटनेसच्या दृष्टीने आणि हे 3 कॅटेगरीज कुठल्या आहेत या मॅरेथॉनच्या, त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल. The best thing is of this marathon, Navya marathon, is that it gives a better scope for all of them to take part. Younger categories, older, which is 45 plus. So we have 3 categories in this marathon. So the younger generation who are not up to the mark can take part in the 5. Then there's a 10 and there's a 21. So those who want to challenge themselves can go for the 10 and 21. But it is so important that everyone be a part of the sport, mother of athletics. It's always the first basic because, running teaches you to be a better sportsman. So it starts with events like this, which we are having over here. They can take part in just a 5 kilometers where you can walk, jog. It helps them to build up their cardiovascular. It lets them move well. And that's how you perform and you escalate into the next category, which is 10K. So that helps them mentally, physically, and also they become great sportsmen later on. ही जी स्पर्धा आहे 9व्या हिल मॅरेथॉन, त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल. 9व्या हिल मॅरेथॉन चालू करण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे की इकडे वंचित समाज म्हणजे ट्रायबल हे 60 to 70% आहे आणि आमचा जुहू सुपरफिट हा स्पोर्ट्स NGO आहे. त्याच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं जसं नॉर्थ ईस्टमध्ये की ट्रायबल्स लोकांनी इंटरनॅशनली रेक्लेम केलं आहे, तसंच तुम्ही बघाल इंटरनॅशनली तुम्ही बघितलं तर केनिया आहे, इथिओपिया आहे, या इकडे पण हे ट्रायबल लोक्स हे तर ऑलिम्पिक लेवल इंटरनॅशनल रेकॉर्ड करून आहे. अनफॉर्च्युनेटली ह्या एरियामधील जे आदिवासी आहेत त्यांच्याकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमता एक्सपोज करायला आणि त्याचा एक्सपोजर मिळण्यासाठी आम्ही जुहू सुपरफिट आमची जी NGO आहे, आम्ही असा निर्णय घेतला की लास्ट इयरपासून आपण इकडेच्या लोकांना मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी म्हणजे जो खडकर असा स्पोर्ट्सचा प्रकार आहे त्याला आपण मॅरेथॉन म्हणतो, आयर्नमॅन म्हणतो, कॉम्रेड रन म्हणतो, अशा सारख्या आपण स्पर्धा इकडे आयोजित करायच्या. आणि त्याच्यासाठी लागणारं जे बेसिक रिक्वायरमेंट आहे, निसर्गाचं सौंदर्य आहे, त्याच्याबरोबर इकडचा जो खडतरपणा आहे, इकडच्या ज्या वॉटर बॉडीज आहे, इकडे जे टेरिन्स आहे, ते एक्झॅक्टली मॅच होतात की ज्याच्यासाठी लोक ऑल ओव्हर वर्ल्ड साऊथ आफ्रिकेला जातात. तुम्हाला सुद्धा एक आयोजक म्हणून काय काय आव्हानं आली ही स्पर्धा आयोजित करण्यामागे? पहिलं वर्ष झालंय, दुसरं वर्ष आहे, ह्याला आणखीन वाढता प्रतिसाद मिळतो. ह्या स्पर्धेसाठी यावर्षी अर्जुन अवॉर्डीज, छत्रपती अवॉर्डीज, इंटरनॅशनल रनर्स याच्यामध्ये सहभागी होतात आहे. काही लोकांनी 4-4, 5-5 वेळा कॉम्रेड रन केलेलं आहे साऊथ आफ्रिकेला जाऊन, ते पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आहे. त्याच्यामुळे ह्या वर्षीची जी स्पर्धा आहे, पहिलं वर्ष होतं तेव्हा फक्त आमच्याकडे 250 पार्टिसिपंट्स होते आणि ह्या वर्षी फक्त मुंबईमधूनच 300 पार्टिसिपंट्स आहे आणि इकडचे जे आमचे आदिवासी बंधू आहेत ते जवळजवळ 200च्या संख्येने जॉईन झालेले आहे. आम्ही सुद्धा सज्ज आहोत ह्या गाडीमध्ये आणि आमच्या समोर बरोबर हे स्पर्धक धावणार आहेत आणि त्यांचं धावतं समालोचन आणि ह्या स्पर्धेचे पूर्ण अपडेट्स आम्ही तुम्हाला इकडनं देणार आहोत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2,
फ्लॅग ऑफ झालेला आहे ते नाव्या सुधागड हिल मॅरेथॉनचं. ह्या मॅरेथॉनचं हे दुसरं वर्ष आहे. फ्लॅग ऑफ केलं ते शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय धावपटू ब्रिन्स्टन मिरांडा यांनी. आणि तुम्ही पाहू शकता की हे जे सगळे धावपटू आहेत ह्या 21 किलोमीटरच्या शर्यतीसाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे. सुपरफिट जुहू या संस्थेने ह्या नाव्या सुधागड हिल मॅरेथॉनचं अप्रतिम असं आयोजन केलेलं आहे. आणि ह्या स्पर्धेला मार्गदर्शन लाभलेलं आहे ते रायगड जिल्हा प्रशासनाचं. सुधागडचं हे ऐतिहासिक असं ठिकाण. आणि तुम्ही पाहू शकता हे जे धावपटू आहेत मॅरेथॉन धावणारे, ही नाव्या सुधागड हिल मॅरेथॉन. आणि हिल मॅरेथॉन याला ह्यासाठी म्हणतात कारण सुधागडचा समृद्ध असा इतिहास आहे. आणि ह्या गडाच्या पायथ्याशी टेकडी आहे, पर्वतरांगा आहेत आणि तिकडनंच चढ उतार करत हे सगळे जे धावपटू आहेत ते ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. पुरुष आणि महिला दोघांसाठीही 21 किलोमीटरची ही मॅरेथॉन, त्याचबरोबर 10 किलोमीटरची मॅरेथॉन देखील आहे आणि 5 किलोमीटरची मॅरेथॉन देखील हौशी हे जे ॲथलीट्स आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि 5 किलोमीटरची जी मॅरेथॉन आहे त्याचा संदेशही खूप चांगला आहे. लाईफ इज ब्युटिफुल, मजाच मजा, असं त्या 5 किलोमीटरच्या मॅरेथॉनला खूप छान असा संकल्प दिलेला आहे. पण सध्या ही जी सुरू आहे ती 21 किलोमीटरची मॅरेथॉन आहे, पुरुष आणि महिला दोघांसाठी. पहिलं पारितोषिक जो धावपटू पटकावेल त्याला मिळणार आहे ती 25,000ची रोख रक्कम आणि त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी. दुसरा क्रमांक जो धावपटू पटकावेल त्याला मिळतील 20,000 रुपये आणि एक आकर्षक ट्रॉफी. आणि तिसरा जो क्रमांक पटकावेल त्याला मिळणार आहेत ते 15,000 रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. सुधागड येथील या तालुक्यात महागावचं जे गाव आहे तिथे हळूहळू आपण प्रवेश करत आहोत. त्यानंतर आपण जाऊ ते भोप्याची वाडी ठाकूरवाडी गाव येथे. त्यानंतर आपण जाणार आहोत सिंधळाची वाडी येथे. आणि धनगरवाडीला निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. सुधागडच्या पायथ्याशी अगदी ही मॅरेथॉन विलक्षणरित्या रंगत आहे. आणि तुम्ही पाहू शकता हिरवगार असं हे निसर्ग अगदी सुंदर अशा रूपात आहे. आणि हे सध्या आपल्या समोर दिसत आहेत ते 5 ॲथलीट्स, ते सध्या टॉप 5 मध्ये आहेत ह्या 21 किलोमीटरच्या नाव्या सुधागड हिल मॅरेथॉनसाठी. तर बघा हे शाळेचे विद्यार्थी आहेत आणि इतक्या मोठ्या संख्येने सगळे आपल्या आपल्या घरातनं बाहेर आलेले आहेत आणि कौतुक करतायत, प्रोत्साहित करतायत ते ह्या सर्व धावपटूंना. 21 किलोमीटरची ही मॅरेथॉन रंगते, पण त्याच वेळेला जी 10 किलोमीटरची मॅरेथॉन आहे त्याचं सुद्धा फ्लॅग ऑफ झालेलं आहे. आपल्याबरोबर आहेत एक खास आंतरराष्ट्रीय धावपटू राहुल जगदाळे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये 90 किलोमीटरची मॅरेथॉन त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली होती. राहुल, 90 किलोमीटर तुम्ही दक्षिण आफ्रिकेत धावला होतात. सुधागड हिल मॅरेथॉनमध्ये 21 किलोमीटरची मॅरेथॉन तुम्ही धावणार आहात. एक धावपटू म्हणून, एक ॲथलीट म्हणून तुम्ही ह्या मॅरेथॉनची तयारी कशा प्रकारे करता? सर ॲक्च्युली जे हिल मॅरेथॉनचं जे रनिंग असतं तुमचं आणि फ्लॅट रूटचं रनिंग असतं ते वेगळं असतं. कॉम्रेड मॅरेथॉनचा रूट असताना एकदम हिली टेरेनचा आहे, म्हणजे जवळजवळ 1100 मीटरच्या आसपास इलेवेशन आहे त्या कॉम्रेड मॅरेथॉनच्या रूटचं. मग तिथं ते तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी अगोदर तिथे जाताना 6 महिने अगोदर हिल रूटवरती ट्रेनिंग घ्यावं लागतं. जे मी सुधागडच्या रूटवरती पण 21 किलोमीटरचं रन कंप्लीट केलं, म्हणजे माझी आता 3री वेळ आहे इथं धावण्याची. राहुल, आता तुम्ही एक शब्दाचा वापर केलात की हिली टेरेन, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत तुम्ही धावलेले आहात. सुधागड मॅरेथॉन आहे, हे दुसरं वर्ष आहे. काय कठीण आहे दक्षिण आफ्रिकेत मॅरेथॉन धावणं का सुधागड? काय वाटतं तुम्हाला एक ॲथलीट म्हणून, तुम्ही काय सांगाल?
सर कठीण म्हणजे तुमच्या ट्रेनिंगवरती डिपेंड करतं की कठीण काय आणि सोपं काय. तुम्ही ट्रेनिंग त्या पद्धतीची घेतली तर तुम्हाला ते पण सोपं जाणार आहे आणि इथं सुद्धा करण्यासाठी सोपं जाणार आहे. मग तुम्ही अगोदर प्रशिक्षण कोणत्या प्रकारे घेताय, स्वतःच्या पायाला कशा प्रकारे तयार करताय, बॉडी कशा प्रकारे तयार करताय, ते त्याच्यावरती डिपेंड करतं की म्हणजे कठीण जाणार आहे की तुम्ही एकदम सहजरित्या ती कॉम्रेड पूर्ण करणार आहे. त्यामुळे इथं पण भविष्यात कॉम्रेडसारखे अल्ट्रा रन व्हायला काही म्हणजे हरकत नाही. ही त्याचीच तयारी समजा. जे सुधागड आत्ता चालू आहे हेच भविष्यात एक अल्ट्रा ट्रेल रन होऊ शकतं, याच्यात काही शंका नाही आहे सर. हळूहळू का होईना हे 21 किलोमीटरचं अंतर जे गाठायचं आहे त्याची गती किती असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, ह्याचा अंदाज ह्या 5 धावपटूंनी नक्कीच घेतलेला आहे. आणि किती छान खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते की हे जे धावपटू आहेत ते स्वतः तर पाणी पितातच आहेत, पण त्याचबरोबर जे इतर धावपटू आहेत त्यांना देखील ते पाणी देत आहेत. म्हणजेच काय की जिंकणं आणि हरणं तर ह्या शर्यतीचा, ह्या मॅरेथॉनचा एक भाग आहे, पण खेळाडू वृत्ती जी आहे ती अगदी स्पष्टपणे आपल्याला ह्या वृत्तीतनं दिसते की स्वतः पाणी पित आहेत आणि इतर धावपटू जे आहेत, जे आपले प्रतिस्पर्धी आहेत, त्यांची सुद्धा काळजी घेत आहेत. हेच तर आपल्याला स्पोर्ट्स म्हणजेच क्रीडा प्रकारातनं आपल्याला दिसतं. खेळाडू वृत्ती अगदी स्पष्टपणे इकडे जाणवते. जर्सी क्रमांक 2165 रामेश्वर मुंजाळ आणि त्याचबरोबर जर्सी क्रमांक 2155 सिद्धेश बारजे हे दोघंही अगदी बरोबरीने धावत आहेत. आणि त्यांच्या बरोबर पाठी आहे तो जर्सी क्रमांक 2151 किशन तडवी. हे 5 धावपटू सध्या आघाडीवर आहेत. टॉप 3 म्हणजे पोडियम फिनिश कोणाला मिळेल ते आपल्याला पाहावं लागेल. तर ही जी हिल मॅरेथॉन आहे तिथे पहिलं गाव होतं ते महागाव आणि त्यानंतर आपण आता आलेलो आहोत ते भोप्याची वाडी, ठाकूरवाडी गाव येथे. सुधागड हा महाराष्ट्राचा एक किल्ला आहे. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत असत. पुढे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श या गडाला झाला आणि या गडाचे नाव सुधागड असे ठेवले गेले. जर्सी क्रमांक 2165 त्यांनी आघाडी घेतलेली आहे, पण आता काहीसा बदल झालेला दिसतोय. 2155 सिद्धेश बारजे होता, पण आता त्याची जागा घेतलेली आहे ती जर्सी क्रमांक 2151 किशन तडवी ह्याने. तर ह्या 9व्या सुधागड हिल मॅरेथॉनमध्ये आम्ही जिथे आहोत तो आहे आमचा कॉमेंट्री बॉक्स किंवा समालोचनाची गाडी देखील तुम्ही म्हणू शकता. स्पर्धक बरोबर आमच्या समोर धावत आहेत आणि आम्ही आमच्या ह्या समालोचन कक्षात किंवा समालोचनाच्या गाडीत आमचे कॅमेरामन आहेत, आमचे प्रोड्युसर आहेत, आमचे ऑडिओवाले आहेत, पूर्ण टीम आहे. आणि इकडनं आम्ही ह्या 9व्या सुधागड हिल मॅरेथॉनचं जे धावतं समालोचन आहे आणि ह्या खेळाडूंबद्दल, सुधागडबद्दल जी माहिती आहे ती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तर इथे पाहू शकता तुम्ही की अप्रतिम अशी सुरक्षा व्यवस्था देखील केलेली आहे. कुठलीही बाहेरची गाडी ह्या पूर्ण 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनच्या रूटवर दिसणार नाही. पोलिसांनी अप्रतिम असं आयोजन केलेलं आहे, त्याचबरोबर अप्रतिम अशी सुरक्षा व्यवस्था आहे आणि ॲथलीट्स अगदी बिनधास्त होऊन निर्धास्तपणे धावू शकतात आणि सुंदर असं हे निसर्ग तुम्हाला दिसू शकतं. आणि सध्या आघाडी घेतलेली आहे ती जर्सी क्रमांक 2165 रामेश्वर मुंजाळ ह्याने आणि त्याच्या बरोबर पाठी अगदी काही सेंटीमीटरच्या अंतराच्या दुसऱ्या क्रमांकावर आहे जर्सी क्रमांक 2151 किशन तडवी. ही जी 9व्या सुधागड हिल मॅरेथॉन आहे त्याचं जे उद्देश आहे ते सुद्धा खूपच अनोखं असं उद्देश आहे. रायगडच्या स्थानिक समुदायासाठी त्यांचे शिक्षण, योग्य स्वच्छता या परिसरात व्हावी, सार्वजनिक वाहतुकीची जी कनेक्टिव्हिटी आहे ती वाढावी, ह्या सर्व अनोख्या अशा उपक्रमांसाठी ह्या निधीचा उपयोग देखील केला जाईल.
तर सध्या आपण आलेलो आहोत ते धनगरवाडी ह्या गावात आणि आपल्याबरोबर आहेत त्या श्रद्धा तळेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या त्या आहेत. श्रद्धा, आज आपण इथे सुधागड हिल मॅरेथॉन आपण पाहतोय, ती स्पर्धा विलक्षण रंगते. ह्या जिल्ह्यामध्ये, ह्या तालुक्यामध्ये क्रीडा संस्कृती आणखीन वाढावी, इकडनं आणखीन क्रीडापटू यावे, ह्यासाठी ह्या मॅरेथॉनची कशी मदत होईल याबद्दल आम्हाला सांगा. मी पेडली या गावची आहे आणि ज्यावेळेस मी जिम्नॅस्टिक्समध्ये माझं करिअर सुरू केलं त्यावेळेस पेडलीमध्ये काहीच नव्हतंच. मी ठाण्याला जाऊन माझी ट्रेनिंग घेतली. त्याच्यानंतर ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी मी क्रीडा प्रबोधिनीमध्ये पुण्याला जाऊन ट्रेनिंग सुरू केली आणि अजूनही मी तिथे प्रॅक्टिस करते आहे. पण ही स्पर्धा आपल्या सुधागड तालुक्यात होते आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांना एक चांगलं स्टेज मिळणार आहे आणि इथून नवीन नवीन चांगले खेळाडू बाहेर पडणार आहेत. तर 21 किलोमीटरची ही 9व्या सुधागड हिल मॅरेथॉन आणि बरोबर अर्ध अंतर जे आहे 10.5 किलोमीटरचं ते धनगरवाडीच्या ह्या टप्प्यावर गाठलेलं आहे आणि सध्या अगदी बरोबरीने हे 2 धावपटू ह्या मॅरेथॉनमध्ये धावताना दिसत आहेत. तर ही जी मॅरेथॉन आहे त्यामध्ये जर्सी क्रमांक 2178 विशाल धावपटू आहे, तो सुद्धा आता ह्या टॉप 3 मध्ये आलेला आहे. त्यामुळे टॉप 3 जे सध्या आहेत ते ह्या 9व्या सुधागड हिल मॅरेथॉनमध्ये रामेश्वर मुंजाळ, किशान तडवी आणि त्याचबरोबर विशाल देखील आता आलेला आहे. तो काही काळासाठी जेव्हा आपण अर्धवाटेवर होतो तेव्हा खूपच मागे होता, पण त्याने बघा बरोबर स्वतःची गती ॲडजस्ट करत आता तो 2ऱ्या क्रमांकावर आला आहे आणि इथे जिथे उतार आहे सध्याच्या टप्प्यावर तिकडे सुद्धा तो आघाडी घेताना आपल्याला दिसत आहे. सूर्योदय झालेला आहे, त्याचबरोबर गावकरी आहेत ते सुद्धा टप्प्याटप्प्यावर प्रोत्साहित करत आहेत ते ह्या धावपटूंना. आणि जसं आम्ही तुम्हाला सांगत होतो की अर्धवाटेवर कुठेही नव्हता, पण सध्या प्रथम क्रमांकावर आहे जर्सी क्रमांक 2178 विशाल कांबिरे, त्यांनी आघाडी घेतलेली आहे. आणि जसजसे 21 किलोमीटरचं अंतर जवळ येतंय तसतसं हे गावकरी सुद्धा प्रोत्साहित करतायत ते ह्या 3 धावपटूंना. आता आपण पाहतोय की विशाल कांबिरे थोड्या पिछाडीवर पडलेला आहे, पण रामेश्वर मुंजाळ क्रमांक 2165 आणि बरोबर पाठी आहे तो क्रमांक 2151 किशान तडवी. साधारण 3.5 किलोमीटरचं अंतर बाकी आहे ते ह्या 9व्या सुधागड हिल मॅरेथॉनमध्ये आणि आम्ही ह्या अप्रतिम अशा निसर्गरम्य वातावरणाचा अगदी मनसोक्त आनंद लुटत आहोत. रामेश्वर मुंजाळ आणि किशान तडवी सध्या आघाडीवर आहेत, पण त्याचबरोबर जे इतर धावपटू आहेत 21 किलोमीटर बरोबर 10 किलोमीटरची सुद्धा मॅरेथॉन आहे. अंतिम टप्प्यावर ही मॅरेथॉन येऊन पोहोचलेली आहे. गावकरी आनंद साजरा करतायत, जल्लोष साजरा करतायत, कारण जवळपास 2.5 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. शाळेचे हे विद्यार्थी बघा उत्साह वाढवतायत, ऊर्जा निर्माण करतायत, प्रोत्साहित करतायत. आता तुम्ही पाहू शकता की 1 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. 1 किलोमीटर आता या दोघांनाही गाठायचं आहे. महागाव येथे ह्या शर्यतीचा 1 किलोमीटरचा टप्पा गाठला होता सुरुवातीला आणि बरोबर आता पुन्हा एकदा आपण महागावच्या त्या सुंदर अशा देवळाजवळ आलेले आहोत आणि इकडे 1 किलोमीटरची ही मॅरेथॉन आता बाकी आहे. सुपरफिट जुहू ह्या संस्थेने अप्रतिम पद्धतीने या हिल मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे आणि रायगड जिल्हा प्रशासन यांचं मार्गदर्शन ह्या 9व्या सुधागड हिल मॅरेथॉनला लाभलेलं आहे. 9व्या सुधागड हिल मॅरेथॉन अगदी आता शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की हे जे 2 धावपटू आहेत ते हळूहळू आता ही गती वाढवत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आता हा टप्पा गाठायचा आहे, फिनिशिंग पॉइंट पर्यंत जायचं आहे आणि ही जी मॅरेथॉन आहे ती विलक्षण रंगते. आणि इकडे मात्र प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तो किशान तडवीनी आणि उपविजेता ठरलेला आहे तो रामेश्वर मुंजाळ. एक आयोजक म्हणून या हिल मॅरेथॉनसाठी तुमची काय भूमिका होती? आयोजक म्हणण्यापेक्षा ह्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सहभागी होत आहे. सुधागडवासीय इतके भाग्यवान आहेत
मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातनं आमच्या सुधागडवासियांना आणि शहरी विभागातनं येणाऱ्या सगळ्यांना ह्या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सगळी मंडळी यजमान म्हणून इथे येतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी आयोजन करू शकतोय. वयाचं कुठलंही बंधन न ठेवता वयाच्या 70-80 वर्षापासून छोट्या छोट्या मुलांपर्यंत खूप मोठ्या स्वरूपात ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये स्पर्धक सहभागी झालेत, वेगवेगळ्या वयोगटाचे झालेले आहेत. एक पॉझिटिव्ह एनर्जी ह्या सगळ्यातनं मिळणार आहे, ज्याच्यामधनं सुधागडची एक वेगळ्या स्तरावरची प्रगतीसुद्धा होते. महिलांच्या 10 किलोमीटरच्या ह्या मॅरेथॉनमध्ये विजेतेपद पटकावलं ते लक्ष्मी झा यांनी. तर त्यांच्याशी आपण एक संवाद साधूया. लक्ष्मी, फर्स्टली कॉन्ग्रेचुलेशंस कि आपने ये 10 किलोमीटर का जो मैराथन था वो जीता. पण अनुभव ह्या हिल्समध्ये धावण्याचा, या हिल मॅरेथॉनमध्ये धावण्याचा, 10 किलोमीटर धावण्याचा आणि विजेतेपद पटकावण्याचा हा अनुभव कसा होता? Actually, we people used to train ourselves in flat route because Mumbai mein it's difficult to find hills, that greenery. We are always running, within the traffic, crowd, noise. But this place is so beautiful. I can say that a lot of greenery, some elevation. Yes, it's a tough route for the flat. People are training themselves for the flat route. But yes, the experience was awesome, and this is my second Sudhagad half marathon. Last year I did 21 kilometer. This year I'm doing only 10 kilometer. But the experience was awesome, and yes, winning like a cherry on the cake. जीतना सबको अच्छा लगता है, मजा आता है, and yes, I'm happy today. आपल्या बरोबर आहेत त्या सोनाली देसाई. 10 किलोमीटर महिलांची जी शर्यत होती ओपन कॅटेगरीमध्ये, तिथे विजेतेपद पटकावलेलं आहे ते सोनाली देसाई यांनी. सोनाली, मला असं विचारावंसं वाटेल की ह्या हिल मॅरेथॉनमध्ये जिकडे गड आहे, चढायचं होतं, काही ठिकाणी खूपच असं उतरायचं होतं, तर कशी होती तयारी आणि ओव्हरऑल अनुभव कसा होता या हिल मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्यानंतर? ॲक्च्युली सराव करत असताना आम्ही हिलची पण प्रॅक्टिस केलेली होती. रूट खूपच छान असा चॅलेंजिंग वाटत होता आणि बाकी क्लायमेटचं जसं मॅडम बोलल्या तसं क्लायमेट एकदम नेचर खूपच मस्त वाटलं आणि सकाळी पाऊस पण नव्हता, त्यामुळे व्यवस्थित रेस झाली आपली. आणि असंच खेळाडूंना आपण व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं एवढीच माझी इच्छा. 21 किलोमीटरच्या या हिल मॅरेथॉनमध्ये दुसरा क्रमांक पटकावला तो रामेश्वर गुंजाळ ह्याने. रामेश्वर, पहिले म्हणजे तुमचं अभिनंदन. कसा होता अनुभव आणि कशी होती तयारी ह्या हिल मॅरेथॉनसाठी जी तुम्ही केली होती? मॅरेथॉन तर खूप चांगली झाली आहेत. मी महाराष्ट्रामध्ये खूप मॅरेथॉन केले आहेत, पण असं नियोजन मी पहिल्यांदा बघितलं आहे की पाण्याची कमी नव्हती, कशाची कमी नव्हती, सगळे दाखवणारे सगळे ठीक होते. त्यामुळं मी खूप ह्या मॅरेथॉनसाठी खूप मेहनत घेतलीत आणि पुढच्या वेळेस मी प्रयत्न करेन की ह्याच मॅरेथॉनला मी फर्स्ट लागेल. या दुसऱ्या 9व्या सुधागड हिल मॅरेथॉनचा विजेतेपद पटकावलेला आहे ते माझ्या बाजूला असलेल्या किशन तडवी यांनी. ते शिवछत्रपती पुरस्कार विजेते देखील आहेत आणि ह्या 21 किलोमीटर हिल मॅरेथॉनचे चॅम्पियन ठरलेले आहेत. प्रथम तर किशन, तुमचं अभिनंदन. ही जी मॅरेथॉन सुरू झाली त्या टॉप 5मध्ये तुम्ही नेहमी होतात. कधी 3ऱ्या क्रमांकावर होतात, कधी 4थ्यावर होतात, कधी 2ऱ्यावर होतात आणि अगदी शेवटच्या वेळेला तर अटीतटीची लढाई होती. तर त्यावेळेला काय रणनीती आखली होती की कसं प्रतिस्पर्धेच्या पुढे जायचं? आता अनुभव म्हटलं तर माझं 2008पासून मी सराव करतो आहे. आतापर्यंत मी 9 इंटरनॅशनल खेळलो आहे आणि नॅशनल तर 20-25 झाले. तर मला एक्सपिरियन्स तर होताच, परंतु मी फर्स्ट टाईम हिल मॅरेथॉन केली आणि त्याचं मला पहिल्यापासूनच अनुभव असल्यामुळं मी कंप्लीट केलेलं. तर आपण आहोत ते फिनिशिंग पॉईंटपाशी, ते 9व्या सुधागड हिल मॅरेथॉनच्या. हे या मॅरेथॉनचं दुसरं वर्ष आहे. दोन्ही वर्षी ह्या मॅरेथॉनला उदंड असा प्रतिसाद मिळाला. ह्या वर्षी ज्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे तसाच आणि वाढता प्रतिसाद पुढेही मिळत राहो ही शुभेच्छा आपण आयोजकांना देऊया. 2 वर्ष यशस्वीरित्या ही हिल मॅरेथॉन आयोजित करण्यात आलेली आहे. अशीच ही अनोखी संकल्पना आणि हा उपक्रम आयोजकांनी आणि सुधागड रहिवाशांनी असाच चालू ठेवावा आणि हा आनंद, हे समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर
असंच दिसावं. आज जे विजेते ठरलेत ते तर खुश आहेतच, पण असे अनेक स्पर्धक आहेत ज्यांनी मजा म्हणून, आवड म्हणून, हौस म्हणून भाग घेतला होता तो या हिल मॅरेथॉनमध्ये. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते सांगून जातं की ही स्पर्धा यशस्वीरित्या ह्या वर्षी देखील आयोजित करण्यात आली. पुढच्या अनेक वर्षांच्या ह्या मॅरेथॉनसाठी आयोजकांना अनेक शुभेच्छा आणि सदिच्छा.